या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसतर्फे आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन देण्यात आले. शहरात अंदाजे 7,000हून अधिक भटके कुत्रे असून त्यांचा बंदोबस्त न केल्यास सर्व भटकी कुत्रे महापालिकेच्या चौकात आणून सोडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण असून सकाळी फिरायलाही असुरक्षित वाटत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. महिला काँग्रेसने आरोप केला की महापालिकेची निर्बीजीकरण मोहीम प्रभावी नसल्याने संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. उपलब्ध निवारागृहे अपुरी असून प्राणीमित्र संस्थांना नवी केंद्रे उभारण्यासाठी जागा व अनुदान मिळत नसल्याचंही त्यांनी निदर्शनास आणले. कुत्रा चावल्यास नागरिकांना रेबीज लस मिळवण्यासाठी देखील त्रास होत असल्याचं नमूद केलं गेलं. निवेदनात येत्या 3 महिन्यात शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचा निवारागृहांच्या माध्यमातून बंदोबस्त करावा, अन्यथा सर्व कुत्रे गोळा करून महापालिकेच्या चौकात सोडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना माजी नगरसेविका भारती पवार, सरला पाटील, वैशाली माडी, वेदवती मोहिते, उज्ज्वला चौगुले, वैशाली जाधव, वहिदा सौदागर, अलका सनगर उपस्थित होत्या.